जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आता हाती येताना पाहायला मिळते। जवळपास 31 जागांचे निकाल जे आहे ते हाती लागलेले आहेत। त्यापैकी काँग्रेसनं जे आहे ते 11 जागांवरती विजय मिळवलेला आहे, बाकीचे 10 जागांवरती भाजप आहे। एकूण अशा जी सध्याची जे विजयाची घोडदौड जी आहे ती काँग्रेसची सध्या पाहायला मिळते। त्याचबरोबर पाहिलं तर एकूण सर्व जागांवरती कसं कुठं कोणत्या तालुक्यामध्ये कुठल्या गणामध्ये आणि कुठल्या गटामध्ये कशा जागा आहेत या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार आहेत। काय सांगाल सध्याची आकडेवारी आपण जर पाहिलं तर 31 जागांवरती हा विजय आपण जर पाहतोय, कशा पद्धतीच्या जागा आहेत आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेचे मतमोजणी सध्या टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे। सध्या कटाकटीनं मतमोजणीचे निकाल बाहेर येत आहेत। विशेष म्हणजे 59 पैकी जवळपास 31 जागेचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत। त्याचे भाजपाचे 10 आहेत, शिवसेनेला 1 आहे, राष्ट्रवादी 5 आहेत, पुन्हा शरद पवार गटाला 1 आहे, मनसेसाठी 1 आलेले आहे, अपक्षासाठी 2 आलेत आणि काँग्रेसचे 11। काँग्रेसने थोडी लीड घेतलेली आहे, पण अजून निकाल येण्यास थोडा वेळ लागणार आहे। त्याच्यामुळं चित्र अजून 1 तासाभरात सगळं स्पष्ट होणार आहे। असं असलं तरी काँग्रेसनं आघाडी घेतली हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण आहे असं म्हणता येईल। खरं तर पाहिलं तर ह्या 31 जागांसाठीचे हे जे निकाल आहेत ते आता आपल्या हाती जे आहे ते आलेले आहेत, मात्र आणखी निकाल येणं अजून बाकी आहे। त्यामुळं या जिल्हा परिषदेवरती नेमकं काय घडणार आहे, नेमकं सत्ता कुणाची येणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला आमचे हे निकाल अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर बघत राहा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे लाईव्ह अपडेट निकाल। इथंच थांबतोय। कॅमेरामॅन संदीप गवळी, सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।